चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठान आयोजित कवितेचा पाडवा हे 28व्या वर्षात पदार्पण करत आहे। कवितेचा पाडवा 28 वर्षामध्ये एवढा लोकप्रिय झाला की अनेक ठिकाणावरून लोकांच्या प्रतिक्रिया पाडवा जवळ आला की सुरू होतात आणि आम्हाला खूप छान वाटतं। आज पावसाचं वातावरण असतानाही गारपीट झालेली असतानाही आपण सगळे इथं आलायत। दरवर्षी आपण येता आणि त्यामुळे आमचा जो उत्साह आहे तो असाच वाढत जातो। जसं विनीतजी बोलले की आम्हाला जी काही हुरूप येतो दरवर्षी आपण पाडव्यात काहीतरी नवीन करण्याचा, तर त्याचं कारणच तुम्ही आहात। आज आपल्याकडं इतिहास अभ्यासक, ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार असे साहित्य अकादमीचे अध्यक्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे सनदी अधिकारी म्हणून ते नुकतेच निवृत्त झालेत असे महत्त्वाचे लेखक मराठी साहित्यातील विश्वास पाटील सर आज उपस्थित आहेत आपल्यामध्ये। या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद होतो, कारण इतिहास हा तोडफोड करून सांगितला जातो नेहमी आणि ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही। विश्वास पाटील सरांचं असं नेहमी म्हणणं असतं की वाद हा जिवंत असण्याचं लक्षण आहे आणि म्हणून विसंवाद होण्यापेक्षा किंवा काहीच न बोलण्यापेक्षा वाद तरी होत राहायला हवेत, त्यातून काहीतरी चर्चा होतात आणि काहीतरी निष्कर्षापर्यंत आपण जाऊन पोहोचत असतो। आणि म्हणून पानिपतकार म्हणून त्यांना आपण सगळे ओळखतो, पण त्यांनी अनेकच पुस्तकांचं लिखाण महत्त्वाच्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत। पांगिरा, झाडाझडती, सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित महानायक, लस्ट फॉर लालबाग जी गिरणी कामगारांच्या आयुष्यावर आहे, चंद्रमुखी ज्यावर नुकताच आपण सिनेमा पाहिलेला आहे, अण्णाभाऊ साठे यांचं चरित्र सरांनी लिहिलेलं आहे। दुसरी गोष्ट संभाजी महाराजांचं चरित्र संभाजी नावानं सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे। आंबी, कार्ल मार्क्स, व्यक्ती आणि विचार अशा विविधांगी लेखन त्यांनी केलेलं आहे। मी हे फार स्पीडनं वाचते, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की त्याचं कारण काय आहे। त्यामुळं असे इतिहास लिहिणारे, इतिहासावर बोलणारे, इतिहास समजून सांगणारे, इतिहासाबद्दल चर्चा करण्यासाठी उत्सुक असणारे आदरणीय विश्वास पाटील सर आज आपल्यासोबत आहेत। इतिहास हा वाद घालण्याचा विषय नसतो, तर तो समजून घेण्याचाही विषय असतो, हे ते ठासून नेहमी सांगत असतात। हे या ठिकाणी मला नमूद करायचं आहे। आणि म्हणून ज्येष्ठ लेखक, कवी, लेखक म्हणण्यापेक्षा कवी, लोकप्रिय कवी, लोकांच्या घराघरात त्यांच्यापेक्षा त्यांच्या मिशा अगोदर पोहोचल्यात की काय असं एक भाकीत करायला हरकत नाही। इतके लोकप्रिय, कारण त्यांच्या मिशांमुळे त्यांना लोक फार ओळखतात। आपल्याकडे येत असताना सुद्धा प्रवासामध्ये लोक त्यांना पाहून म्हणायचे, अच्छा तुम्ही नायगावकर आहेत का होते कविता लिहिणारे? आणि त्यांनी मला सांगितलं की इतका माझा सरबराई झाली रेल्वेमध्ये सुद्धा की कुणी पण भेटलं की माझं बेड लावून देत होतं, मला पाणी आणून देत होतं। मी म्हटलं वा, कवीचं पण इतकं आदरातिथ्य प्रवासात असताना होतं, ही किती छान गोष्ट आहे। आणि असे अशोक नायगावकर आज आपण या ठिकाणी सन्मानानं बोलवलेले आहेत, ज्यांना आपण गौरव त्यांचा करणार आहोत। भाष्य कविता ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण लेखनाचा प्रकार, व्यंगात्मक बोलता बोलताच विनोदी शैलीमध्ये दुसऱ्याला न बोचकारे ओढता। विनोद सुद्धा दोन प्रकारचा आहे, एक विनोद बोचकारे ओढतो आणि एक विनोद गुदगुल्या करतो। तर असा हा एक वेगळाच कवी म्हणजे नायगावकरांचं हे जे नाव आहे ना, नायगावकरी कवितेवर त्यांचा फक्त त्यांचाच हक्क आहे, अजून तरी पेटेंट आहे ते अजून। तसा कवींच्या वेगवेगळ्या आपण पाहतो की शैली चोरतात लोक, अनेक कवींच्या प्रतिकृती आपण तयार झालेल्या पाहिलेल्या आहेत दुसऱ्या कवींमधून, पण नायगावकरांची शैली अजून कोणत्याच कवीला दुसऱ्या चोरता आलेली नाहीये। ही खास आणि एकमेव अशी गोष्ट आहे। नायगावकरांना आपण सन्मानित करतोय, याचा मनस्वी आनंद कवितेच्या पाडवा हा उपक्रम आयोजित करणाऱ्या आम्हा संयोजकांना आहे आणि जालनेकरांना आहे। त्यांच्यासोबतच आपल्यासोबत आज या ठिकाणी नादू महानोर यांच्या नावानं जो आपण 3 वर्षांपासून पुरस्कार सुरू केलेला आहे आणि
यावेळेला पहिल्यांदा लेखिकेला आपण पुरस्कार देतोय. तर मीनाक्षी पाटील, डॉक्टर मीनाक्षी पाटील या कवी आहेत, चित्रकार आहेत, समीक्षक आहेत, ललित लेखिका आहेत. असं विविधांगी लेखन केलेलं आहे त्यांनी. आणि त्यांच्यासोबत त्यांचे पती मिस्टर राजेंद्र पाटील आलेले आहेत. मीनाक्षी पाटील यांचा MA सौंदर्यशास्त्र हा अभ्यासाचा विषय होता. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की सौंदर्यशास्त्र हाच विषय यांचा असू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांचा विषय सौंदर्यशास्त्र अभ्यासाचा आहे, त्या सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आहेत. तर सौंदर्यशास्त्राची जपवणूक करणारा नवरा त्यांना भेटलेला आहे. म्हणजे त्या अर्थाचं काम, कलेला जपवणूक करणारं काम राजेंद्र पाटील सर करतायत. आणि या दोघांचंही जालना शहरामध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आम्ही. आणि आज आपण त्यांना महानोरांच्या नावानं दिला जाणारा नाधू महानोर साहित्य पुरस्कार देऊन गौरवित आहोत. याचा आनंद आपल्याला आहे. त्यांचं जसं कविता संग्रह प्रकाशित आहे त्याचप्रमाणे उत्तर आधुनिकता आणि कविता, मराठी कविता ही एक चिकित्सक अभ्यास, म्हणजे निवडक उत्तर महाराष्ट्रातल्या निवडक कवींच्यावर त्यांनी जो काही अभ्यास केलेला आहे तर त्यावरचं एक पुस्तक त्यांचं या ठिकाणी आलेलं आहे. त्या सध्या महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. एवढ्या महत्त्वाच्या पदांवर काम करूनही स्वतःचं लालित्यपूर्ण लेखन, कविता लेखन हे सगळं जपणं वाटतं तितकं सोपं नाही. पण हे सगळं ह्या माणसांनी वेळेची व्यवस्थापन करत, तारेवरची कसरत करत जुळवून आणलेलं आहे. आणि याचा आम्हाला आनंद आहे. हे व्यासपीठ अशाच माणसांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी महिनाभर खर्ची जात असतं की ज्यांना सन्मानित करताना आम्हाला स्वतःला सन्मानित होत आहोत की काय असं वाटत असतं. आणि म्हणून आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अंगाने मी फक्त एकच बोलेल. मला शुभेच्छा देताना काल रामदास फुटाणेंचा फोन आला होता आणि पाडव्याच्या शुभेच्छा देता देता ते एक वाक्य बोलले. ते वाक्य सांगणं फार महत्त्वाचं आहे. त्यांना ते मला म्हटले की 28 वर्ष झाले तुमच्या पाडव्याला आणि पाडवा आता छान प्रगल्भ झाला. तर मी म्हटलं हो, पण प्रगल्भ होता होता बऱ्याच ठेचा लागल्या, बरेच खाचखळगे झाले, बऱ्याच गोष्टी अनुभवायला भेटल्या. मग ते मला सांगत होते की हे सगळं होत राहणार, आपल्या आयुष्यामध्ये येत राहतं. पण हे येत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचं जालना सध्या वेगवेगळ्या आंदोलनांनी लोकांना माहीत होतंय, जी की फार चांगली गोष्ट नाहीये. ज्या काही जातींचे आंदोलनं होत आहेत, जातीसाठीचे संघर्ष होत आहेत, मोर्चे निघतायत, लोक जातीमधून एकमेकांचा द्वेष करतायत, एकमेकांकडे नाव ऐकलं की जातीचा शोध काढण्याचा प्रयत्न करताय. आणि हे काही सुज्ञ समाजासाठी फार गौरवान्वित गोष्ट नाहीये. पण तुम्ही एक उर्दू शायर ज्याची व्यवहाराची आणि व्यवसायाची भाषा हिंदी आणि मराठी होती, लिहिताना ते उर्दूमधून लिहित होते, नाव त्यांचं दुःखी होतं. ज्या दुःखी नावाच्या माणसाचं एक या शहरामध्ये एक कॉलनी आहे, एक एरिया आहे, अशा माणसाच्या नावानं तुम्ही मराठी कवींना आणि मराठी साहित्याला सन्मानित करता, ही खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे एका अर्थानं त्यांनी मला सांगितलं की एका अर्थानं ज्ञानेश्वरांचं हे विश्वाची माझे घर किंवा आता विश्वात मके देवे ही जी विश्वाची प्रतिज्ञा आहे, त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोरांनी जी गोष्ट इथल्या मातीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला ती तुम्ही प्राणपणानं जालन्यासारख्या छोट्या शहरामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहात. ज्या ठिकाणी सतत आणि सतत आंदोलनांसाठी म्हणून जालना शहर पुढे येत आहे, त्या भागामध्ये तुम्ही हे छोटंसं काम, तुम्हाला जरी वाटत असेल छोटं, पण ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मला त्या गोष्टीचा मी विचार केला नंतर फोन ठेवल्यावर की ही खरंच किती महत्त्वाची गोष्ट ते बोलून गेले की आमचं काम, आपण आपल्या कामाकडे फार गांभीर्यानं कधी पाहत नसतो, पण जेव्हा समोरचे लोक तुमच्या कामाची नोंद अशी वेगवेगळ्या पातळीवर घेतात तेव्हा खूप छान वाटतं. या सभागृहामध्ये राजकीय, सामाजिक,
प्राध्यापक मंडळी, इंजिनियर मंडळी, अशी वेगवेगळे आर्टिस्ट, लेखक, कवी, कलावंत असे सगळेच तुम्ही जण बसलेले आहात आणि सगळे आपण एकमेकांवर प्रेम करणार आहेत. कवी यशवंत मनोहरांनी एक कविता अशी लिहिलेली आहे. त्या कवितेत ते म्हणतात, तुम्ही जातींना धार लावता परत परत, तुम्ही जातींना धार लावता परत परत, जातींना संस्कृती मानत तुम्ही किती काळ असे असंस्कृत राहणार आहात. तुम्ही जातींना धार लावता परत परत, जातींना संस्कृती मानत तुम्ही किती काळ असे असंस्कृत राहणार आहात. भ्रमाच्या गुहांमधून तुम्ही आता बाहेर या, भ्रमाच्या गुहांमधून तुम्ही आता बाहेर या. बघा भोवती खूप छान उजेड पडला आहे, बघा भोवती खूप छान उजेड पडला आहे. पहाटे सारखी उगवत आहेत माणसं. बंद करा तुमचा हा खेळ अंधाराचा, बंद करा तुमचा हा खेळ अंधाराचा. पाखरांच्या गळ्यातील गाणी मागत आहेत तुम्हाला स्वर संगत, पाखरांच्या गळ्यातील गाणी मागत आहेत तुम्हाला स्वर संगत. आणि वाऱ्यासारखा वाहतोय प्रवाह नदीचा. तुम्हीही उगवून बघा ना एकदा माणसासारखं. तर मित्रांनो, हा माणसासारखं उगवून बघण्यासाठी पूरक असा उपक्रम सहाणी परिवार, अभय सहाणी, विनीत सहाणी आणि आता आम्ही हळूहळू आमची नवी पिढी आमच्या सोबत घेत आहोत. म्हणजे आम्ही 50शी पार करत आहोत याची आम्हाला जाण आहे. म्हणून आमचे जावई बापू तिकडून बसलेले आहेत. इकडे माझी एक मुलगी बसलेली आहे जी की बुके देतीये. इकडे आमची एक मुलगी बसलेली आहे. आणि आता आम्ही ह्या नव्या मुलांना नव्या कल्पना घेऊन ह्या